घुगे आता खूप काही गोष्टी अशा होत्या की ज्या स्वतः रवींद्र घुगेने सुद्धा मला शेअर केलेल्या आहेत आणि आता त्या गोष्टी पण मी समोर आणणं मला असं वाटतं की आता गरजेचं आहे, कारण की झाकण ठेवल्याने खूप काही गोष्टी वाढल्या आणि त्रास फक्त मलाच झाला या गोष्टींचा. तर मला आता समाजाची कोणाची पर्वा नाही आहे. रवींद्र घुगेचं लग्न हे त्याची जी मामाची मुलगी आहे जी घटस्फोटित होती तिच्यासोबत करण्याची इच्छा त्याच्या आईची होती, कारण लहानपणीपासून त्यांच्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांमध्ये ठरलं होतं की रवीचं लग्न तिच्यासोबत लावून द्यायचं म्हणून. तर शिकायला सुद्धा हे जे प्रकाश चौधरचं औरंगाबादचं जे घर आहे तिथं ती मामाची मुलगी आणि रवींद्र घुगे एकाच रूममध्ये तिथं राहायला होते, शिकायला होते. लहानपणीपासून त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि रवींद्र घुगेला असं होतं लहानपणी की नाही दुसरी कोणती मुलगी नाही, आपलं हिच्यासोबतच लग्न करणार आहे असं माइंड स्टेबल त्याचं झालं होतं. त्याच्यानंतर रवींद्र घुगे पुण्याला निघून आले शिक्षणाला. त्याच्यानंतर इकडं त्यांचे अफेअर चालू झाले. तर त्यावेळेस ते नातेवाईकांना समजल्यानंतर त्या मुलीचं दुसरीकडे लग्न लावून दिलं आणि त्या मुलीचा काही कारणास्तव तिकडं पण घटस्फोट झाला. तिकडं घटस्फोट झाल्यानंतर आता नंतर जेव्हा रवींद्र घुगेच्या लग्नाचा टाईम आला त्यावेळेस रवींद्र घुगेच्या आईचं म्हणणं म्हणजे माझ्या सासूबाईचं म्हणणं होतं की तू त्या मुलीसोबत लग्न कर म्हणून, मामाच्या मुलीसोबत. पण ही गोष्ट मला रवींद्र घुगेने सांगितली. मग मी म्हणलं की तुम्ही का नाही लग्न केलं त्या मुलीसोबत. तर रवींद्र घुगे म्हणे की माझ्या बेस्ट फ्रेंडची गर्लफ्रेंड होती ती डिवॉर्सनंतर, तर तिच्यासोबत कसं लग्न करू, आईला ह्या गोष्टी बोलू शकत नाही म्हणून. आणि मग आता त्याच्यानंतर मग त्याची आई रुसलेली होती. मग बघणं झालं, येणं जाणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तरी पण रवींद्र घुगेने ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली. ही गोष्ट लग्नाच्या नंतर मला सांगितली, माझ्यापासून लपून ठेवली की आईला मी मान्य नव्हते म्हणून त्यांना त्यांच्या भावाची पोरगी करायची होते म्हणून. ह्या बाईने एवढा कट रचला की मला आता माझी सासू म्हणते की मी तुला माझ्या पोराचं तोंड दिसू देणार नाही आणि मी त्या पोरासोबत तुला राहू देणार नाही. म्हणजे त्या अशी आई मी आयुष्यात कधी पाहितली नाही ज्या आईला स्वतःचा मुलगा बारमध्ये गेलेला जमतो, दारू पिलेला जमतो, सिगरेट पिलेला जमतो, वाया गेलेला चालतो, नोकरी सोडून घरी बसलेला चालतो, सगळ्या गोष्टी चालतात, पण त्या बाईला स्वतःचा मुलाचा झालेला संसार हा सुखाने चाललेला बघवत नाही. अशी पहिली आई मी माझ्या आयुष्यात बघितली ज्या आईला सहन होत नाही की आपल्या सुनेला आणि मुलाला लेकरू बाळ व्हावं म्हणून. ही बाई स्वतःच्या पोरीला 15 वर्ष लेकरू होत नव्हतं तर ही बाई नवसं करीत होती, भोंदूबाबाकडे पोरीला घेऊन जात होती. पण ह्याच बाईने मला बाळ होऊ नाही, मला बाळ झालं तर रवींद्र घुगे मला सोडणार नाही, डिवोर्स होणार नाही म्हणून याच बाईने माझ्या पिठामध्ये आणि साखरेमध्ये सुद्धा बाळ होऊ नाही म्हणून मला गोळ्या टाकल्या, कुटून गोळ्या टाकल्या तिने. तर ही एवढ्या लेवलला जाते. फक्त ही एवढीच गोष्ट नाही, अजून कितीतरी गोष्टी मी तुमच्यासमोर आणणार आहे की ह्या बाईने माझ्यासोबत काय काय केलं ते.